गडचिरोलीमध्ये आरोग्य व्यवस्थेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया। ॲम्ब्युलन्स पडले आहेत भंगारात, तर सायकल ॲम्ब्युलन्सवरून रुग्णांना न्यावं लागतंय हॉस्पिटलमध्ये। नमस्कार, मी अलका दुबकर। आजच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। राजकीय घडामोडी, सरकारचा अजेंडा, घडलेलं राजकारण, या सगळ्या बातम्या तर आपण पाहणारच आहोत। पण आदिवासी बहुल अशा गडचिरोली भागात आरोग्य व्यवस्थेची हेळसांड कशा प्रमाणात सुरू आहे याची एक्सक्लुझिव्ह आणि स्पेशल बातमी आम्ही प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। सुरुवात करूया दिवसभरातल्या टॉप स्टोरीज पासून। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा। विधानसभा विसर्जित करायची नायब राज्यपालांची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारली। पुढच्या वर्षी होऊ शकतात निवडणुका। नारायण राणेंनी स्वीकारली काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी। पण आर्थिक पाठबळाच्या मुद्द्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच फोडलं पराभवाचं खापर। शिवसेनेला 4 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार। पण उपमुख्यमंत्री पदासह 10 मंत्रिपदांवर शिवसेना ठाम। 8 तारखेपर्यंत शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही तर 9 तारखेला विरोधी पक्षनेता जाहीर करू। शिवसेनेला भाजपकडून अल्टिमेटम। शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम। प्रवीण दरेकर आणि वसंत गीतेंच्या राजीनाम्यांची राज ठाकरेंनी काढली हवा। राजीनामे स्वीकारले पण नाराजांना केलं बेदखल। नाशिकमधल्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी पाडलं गीतेंना एकाकी। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस आले अडचणीत। धस यांच्या बंगल्यावर अँटी करप्शन ब्युरोचा छापा। पुण्यातल्या भूखंडासंबंधीची महत्त्वाची कागदपत्र केली जप्त। दहीहंडीबद्दलचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला कायम। 20 फुटांपर्यंतच्या थराला दिली परवानगी, तर 18 वर्षांखालच्या मुलांना सहभागी व्हायला बंदी। आणि राज्यात आज पाळण्यात आला मोहर्रम। ताबुतांच्या भेटीचा अनोखा मिलाफ पाहण्यासाठी सांगलीमध्ये उसळली शेकडो भाविकांची गर्दी। प्राइम टाइम बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत राजधानी दिल्लीपासून। केंद्रीय मंत्रिमंडळाने नायब राज्यपालांच्या सूचनेनुसार दिल्ली विधानसभा विसर्जित करायला मान्यता दिली आहे। आज नायब राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवलाय। भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यांनी नव्याने निवडणुका घ्यायची मागणी याआधीच केली होती। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी नवी दिल्लीमध्ये निवडणुका होणार आहेत, ज्याला आता अगदी 2 महिन्यांचा कालावधी उरलाय असं आपण म्हणू शकतो। मुख्यमंत्री पदासाठीचा उमेदवार घोषित न करता नवी दिल्लीमध्ये संघटित नेतृत्वाखाली निवडणुका लढण्यात येतील असं भाजपतर्फे सांगण्यात आलंय। दिल्ली के साथ जो धोखा हुआ है, दिल्ली के साथ जिस तरह का एक डबल चीजें बाकी दलों ने की हैं, दिल्ली के साथ विश्वासघात हुआ है। निश्चित रूप से एक चुनी सरकार, एक जिम्मेवार सरकार और किसी भी प्रकार का कंफ्यूजन दिल्ली में अब ना हो, उसके लिए भारतीय जनता पार्टी पूरी तरह से तैयार है। हम चुनाव में जाएंगे और एक शानदार तरीके से चुनाव जीत करके एक अच्छी चुनी हुई सरकार दिल्ली को देंगे। राजधानी दिल्लीमध्ये निवडणुकीची आणि नव्या सरकारची तयारी सुरू झाली असं म्हणता येईल। तर इथे भाजप आणि शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेला 4 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी आहे, पण शिवसेना उपमुख्यमंत्रीपदासह 10 मंत्रिपदांवर अजूनही अडून आहे। उपमुख्यमंत्रीपद नसेल तर 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपदांची शिवसेनेची मागणी आहे। मंत्रिपदांबाबत चर्चेचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे। दरम्यान शिवसेनेनं भाजपला अल्टिमेटम दिलंय असंही कळतंय। 7 किंवा 8 तारखेला शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी करा, नाहीतर शिवसेना 9 तारखेला विरोधी पक्षनेता घोषित करेल असा अल्टिमेटम शिवसेनेने भाजपला दिलाय। यामुळे सेनेच्या भूमिकेवर भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। 11, 12 आणि 13 नोव्हेंबरला
विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे। यावेळेला सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पहिल्या दिवशी होईल। दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड आणि तिसऱ्या दिवशी भाजप सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल। या सर्व प्रक्रियेच्या आधी विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागणार आहे। शिवसेना नेते अनिल देसाई यांनी मात्र असा कुठलाच अल्टिमेटम दिला नाही असं म्हटलंय। शिवसेना भाजपची बातमी आपण बघितली। आता मनसेच्या गोटात जाऊया, कारण मनसेमध्ये नाराज असलेले नेते आणि कार्यकर्ते या सगळ्यांचे राजीनामे स्वीकारत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बंडातली हवाच काढली आहे। सर्व नेत्यांचे राजीनामे स्वीकारत असल्याचं पत्रच राज ठाकरे यांनी काढलंय। राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारत आहे असं सांगत बंड करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता खुला आहे असा इशारा राजनी दिलाय। तर या परिस्थितीमध्ये माझ्यासोबत कोण आहे हे मला समजेल असंही त्यांनी सांगितलंय आणि उर्वरित पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केलंय। प्रवीण दरेकर आणि वसंत गीते यासारख्या नेत्यांनी पदाचे राजीनामे दिल्यानंतर पक्षामध्ये चांगलीच खळबळ माजली होती। मनसे पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याचं नियोजन देखील केलं होतं, पण कौटुंबिक कारणामुळे हा नियोजित दौरा त्यांना पुढे ढकलावा लागलाय। अशा परिस्थितीमध्ये बंडाचं लोण पसरू नये यासाठी राज ठाकरे यांनी हे राजस्त्र सोडले असं म्हणता येईल। काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, ती देखील मुंबईमध्ये येऊन। या पत्रकार परिषदेमध्ये एकीकडे राणेंनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली, तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे निशाणा साधला तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आणि पराभवाचं खापर अगदी अलगदपणे अप्रत्यक्षपणे त्यांच्या खांद्यावर ठेवलं। उमेदवारांना पुरेशी आर्थिक रसद न मिळाल्यानं आमचा पराभव झालाय, रसद पुरवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांचीच असते असंही सांगायला राणे विसरले नाहीत। इतकंच नाही तर त्यांनी नवनिर्वाचित राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णय क्षमता नाही असा आरोप त्यांनी केलाय। राज्य सरकार आमच्याप्रमाणेच निर्णयासाठी दिल्लीवर अवलंबून आहे असा टोलाही त्यांनी लगावला। पहिले जे काही 2-4 ओळी तुम्ही म्हणालात पैसे पोचले नाही, वस्तुस्थिती खरी आहे। कारण मी फिरत असताना सर्व उमेदवारच सांगत होते किंवा पैसे मिळाले, वस्तुस्थिती खरी आहे। चोरी झाली, फ्लॅट कोणाच्या नावावर आहे आणि कोणाला भाड्याला दिलं ही माहिती नाही, माहिती घेऊन सांगितलं। वो तो मुख्यमंत्री की होती है, आज से नहीं पहले से। पार्टी का जो फंड जाता है वाया मुख्यमंत्री, क्यों नहीं पहुंचे वो उनको पूछे, मुझे मालूम नहीं क्यों नहीं, मगर उनकी जिम्मेदारी थी। देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हा विषय हाताळू नये, वेगळ्या विदर्भाबद्दल भाष्य करू नये। अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदी बसायचं आणि महाराष्ट्र तोडायची इच्छा प्रकट करायची हे योग्य मला वाटत नाही। त्यामुळे त्यांनी ती भाषा करू नये आणि ती भाषा करायची असेल तर पदावर मुख्यमंत्री अखंड महाराष्ट्राच्या राहू नये या मताचा मी आहे। राणे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फॉर्मात आलेले दिसतात, तर इकडे माजी राज्यमंत्री सुरेश धस 23 लाखांच्या लाच प्रकरणात अडचणीत आली आहेत। अँटी करप्शन विभागानं त्यांच्या बंगल्यावरून काही महत्त्वाच्या फाईल्स ताब्यात घेतलंय। पुण्यातल्या एका भूखंड विक्री प्रकरणी धस यांनी 23 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे। याच प्रकरणात तिघांना अटक झाली आहे। यामध्ये संजय सुराडकर या कक्ष अधिकाऱ्याचाही समावेश आहे। त्याच्याकडे अँटी करप्शन ब्युरोला 90 फाईल्स सापडले आहेत, तसंच 1 लाखाची रक्कम सापडली आहे। सुरेश धस हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल राज्यमंत्री होते। पुणे जिल्ह्यातल्या हा जो भूखंड आहे हा सोडवण्यासाठी धस यांच्या निकटवर्तीयानं 23 लाखांची लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे आली होती आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे। दरम्यान सुरेश धस यांनी स्वतःवरचे हे सर्व आरोप आज आष्टीमध्ये फेटाळून लावले। राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या नंतर माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या फाईल ज्या आहेत त्या रितसर मी डिपार्टमेंटकडे हँडओव्हर केलेल्या आहेत। जेवढी माझ्याकडे डिपार्टमेंट होती त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या फाईल मी डिपार्टमेंटकडे वर्ग केला। हा जो प्रकार जे झालेला आहे, जो कानावरती येतोय, तो 28 तारखेला संध्याकाळी झाला होता। आता 27 तारखेला मी बंगला सोडून दिलेला आहे नियमाप्रमाणे। त्यानंतर 28ला माझ्या बंगल्याच्या समोर काय झालं
त्याच्यानंतर त्या बंगल्यामध्ये कोण आलं, तिथे काही सापडलं, याच्याशी माझा काही अर्थार्थी संबंध येत नाही. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर प्राईम टाइम मध्ये पहिला ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत गडचिरोलीमध्ये आरोग्य व्यवस्थेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये कसे जातायत वाया याबद्दलचा महेश तिवारींचा स्पेशल रिपोर्ट. आता बघणार आहोत IBN लोकमतचा एक स्पेशल आणि एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. अंगावर शहारे आणणारी अशी ही आरोग्य सेवेची दैना. बघा, देशातल्या 25 अतिमागास जिल्ह्यांमधला एक जिल्हा आहे गडचिरोली. आरोग्य व्यवस्थेवर या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1-2 नाही तर कोट्यवधी रुपये सरकारनेच खर्च केली आहेत. पण अजूनही आदिवासींच्या हाल अपेष्टा काही कमी होत नाहीयेत. आरोग्य केंद्राच्या इमारती बांधल्या आहेत, तिथे सोयी नाहीत. सोयी असल्या तर डॉक्टर नाही, चांगले डॉक्टर असले तर ते दुर्गम भागात जायला तयार नाही, अशी इथली अवस्था आहे. जिमलगट्टा या आरोग्य केंद्रामध्ये असलेली ही अँब्युलन्स गेल्या 4 वर्षांपासून भंगारात पडून आहे. आणि गडचिरोलीमध्ये साधन सामुग्रीची कमतरता असल्यामुळे पेशंटला आरोग्य केंद्रापर्यंत सायकलच्या मदतीने स्ट्रेचर तयार करून आणावं लागतंय. जिमलगट्ट्यानंतर येऊया भामरागडची परिस्थिती बघायला. आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांना जीव गमवावा लागतोय. नक्षलवाद्यांची दडपशाही आणि व्यवस्थेची बिकट अनास्था, अशा परिस्थितीत इथला आदिवासी पिचत चाललाय. आता आपण जी दृश्य बघतोय ती भामरागडची आहे, जिथे सायकलवर स्ट्रेचर बांधून पेशंटला न्यावं लागतंय कारण अँब्युलन्स भंगारात आहेत. यानंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटू. पहा फक्त IBN लोकमत. आज तुळशीच्या लग्नाचा उत्साह आहे. रत्नागिरीच्या लांजामध्ये देखील आज तुळशीच्या लग्नाचा सोहळा पार पडला. दिवाळी हा सण तुळशीच्या लग्नानंतर संपतो असं म्हटलं जातं. तुळशीच्या लग्नासाठी घराघरांमध्ये तुळशी वृंदावनं सजवण्यात आली आहेत. तुळशीच्या लग्नानंतर सुरू होतात ते लग्नाचे मुहूर्त. तर आज सगळीकडे भक्तिभावानं मोहरम देखील पाळण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव मोहरमला 150 वर्षांची परंपरा आहे. हा मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी ताबुतांच्या भेटीचा अनोखा मिलाप पाहण्यासाठी आज विविध राज्यातल्या शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. कडेगावमध्ये तर 200 ते 250 फूट उंचीचे बांबूपासून बनवलेले ताबूत बघायला मिळाले. कडेगावमध्ये 14 ताबूत बसवले जातात, त्यातले 7 ताबूत हे हिंदू भाविक बसवतात. आणि प्राईम टाइम मध्ये आता इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.